पुन्हा आपण आपल्या प्रतिनिधी सुस्मिता बदाने यांच्याकडे जाऊयात। सुस्मिता, हे एक कौटुंबिक चित्र दिसून तर येत आहे, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील त्या निवडणुकांमध्ये देखील हेच चित्र दिसेल का? काय वाटतंय? नक्कीच हे चित्र स्वाभाविकपणे अनेक गोष्टींवरती परिणाम करणारं ठरणार आहे। केवळ ठाकरे ब्रँड महाराष्ट्रामध्ये कायम राहणार आहे एवढंच नाही, तर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठी मतांचा टक्का असेल, मराठी मनांचा टक्का असेल आणि महाराष्ट्र हितासाठी हे दोन्ही भावंड मैदानात उतरलेत। हे एक जे नरेटिव्ह आता आपण पाहतो आहोत, हे नरेटिव्ह खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे। याही पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर मनसेनं यापूर्वी अगदी मोदींना सुद्धा बिनशर्त पाठिंबा दिलेला होता। ठाकरेंसोबत राज ठाकरे जाणार नाहीत अशा अनेक चर्चा गेल्या काही वर्षांमध्ये होत होत्या, पण त्या चर्चांना पूर्णविराम स्वतः ठाकरेंनीच दिलं। आणि ज्या वेळेला राजकीय परिस्थिती बदलते त्या वेळेला शिवसेनेची भूमिका, त्या वेळेला ठाकरेंची भूमिका, अर्थात उद्धव ठाकरेंची असो किंवा राज ठाकरेंची भूमिका असो, ही निर्णायक ठरते, नवीन परिवर्तन घडवून आणणारी असते। आणि तशाच पद्धतीचं चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल। हा एक घटना झाली आज सकाळ आणि संध्याकाळ ही ठाकरे कुटुंबासाठी खास आहे, कारण वरळीमध्ये ठाकरेंची नवी पिढी अर्थात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा आज मुंबईतील वरळीतील जो पोलिसांचा राजा आहे त्या निमित्ताने एकत्र येणार आहेत। म्हणजेच काय तर सकाळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होतीये। दोन्ही मोठे भावंड, खरे दोन्ही पक्षांचे प्रमुख हे एकत्र आलेले आहेत। तर यानंतरच्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा आज वरळीमध्ये एकत्र आहेत। त्यामुळे या सगळ्या भेटीगाठी यांचं एक गोष्टीतनं स्पष्ट उत्तर आपल्याला मिळतंय, ते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे ब्रँड, ठाकरेंची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे। राज्यामध्ये विरोधी पक्ष नाहीये, परंतु विरोधी पक्ष नसताना देखील सरकारला नमवणारे ठाकरे आपण बघितले आहेत। आता खरी तर गरज आहे हे ठाकरे ब्रँड, हेच दोन्ही भावंड महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल घडवत सरकार स्थापन करतात का, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपली मोहर उमटवतात का, हे बघणं महत्त्वाचं आहे। खरं तर या लांबच्या चर्चा जरी आता वाटत असल्या तरी सुद्धा भविष्यामध्ये चित्र काहीसं वेगळं असणार आहे। आज मातोश्री बाहेरचं हे चैतन्य, मातोश्री बाहेरचा हा उत्साह खरं तर खूप महत्त्वाचा आहे। या मातोश्रीच्या अंगणातनं अनेक घटना, अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवलेले आहेत। मग त्याच मातोश्रीच्या अंगणामध्ये आज ज्या वेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले त्यावेळेला त्यांच्यासोबत पूर्वीचे मनसे शिवसैनिक, जे आत्ताचे मनसे सैनिक आहेत, असे नितीन सरदेसाई असतील, बाण अनगावकर असतील, असे अनेक लोक सहभागी होते। आणि खऱ्या अर्थानं महत्त्वाचा दिवस, महत्त्वाचा क्षण हा म्हणावा लागेल। चंद्रकांत खैरेजी आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, आजचा दिवस खूप अर्थाने महत्त्वाचा आहे? अडचणीचा नाही आहे, महत्त्वाचा आहे। हा महत्त्वाचा आहे, महत्त्वाचा दिवस आहे, छान आहे, व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही। आणि तुम्हाला सांगतो की आज उत्साह निर्माण होतो आमच्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या मनामध्ये एक आनंद निर्माण होतो की आज खरोखर जितके सोडून गेले तितके हे गेले तरी माननीय उद्धवसाहेब एकदम खंबीरपणे आहे। तर त्यामुळे निश्चितच सांगतो की काही प्रॉब्लेम नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याने आगामी निवडणुकांवरती याचा परिणाम होईल का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे ब्रँड दिसेल का? सगळ्या महाराष्ट्रात सगळं होईल, चांगलं होईल आणि निश्चितच होईल की बरेच दिवसापासून ते चाललं होतं ना, ते आता ओपन आहे। मराठी माणसांना, मराठी मतदारांना खूप चांगलं आहे। अनेकदा असंही चित्र पाहायला मिळालेलं होतं की याच मातोश्रीच्या बद्दल विरोध सुद्धा होत होता, थेट भूमिका राज ठाकरेंकडनं घेतली जात नव्हती किंवा मनसेच्या बाबतीत ठोस भूमिका आपल्याला मैदानात दिसत नव्हती। नाही काय प्रॉब्लेम होता आले का? आपण बघतोय की अनेक राजकीय नेते, धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल, अनेक राजकीय नेते, शिवसेनेचे प्रमुख नेते हे आज मातोश्रीवरती दाखल झाले। त्यांनी सुद्धा या घटनेबाबत आनंद व्यक्त केलेला आहे, समाधान व्यक्त केलेलं आहे। निश्चितच सुस्मिता, तर छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार यांच्याशी सुस्मिताने बातचीत केली। त्यांचंही तेच म्हणणं आहे की सगळं चांगलं होणार आहे आणि दोघे भाऊ नक्कीच एकत्र येतील।
जे जुने शिवसैनिक आहेत त्यांना नेहमीच असं वाटतं की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, त्यांनी एकत्रच निवडणुका लढवाव्यात आणि मराठी मताचा टक्का वाढून यांचं जे वर्चस्व आहे महाराष्ट्रावर ते दिसावं, ठाकरे ब्रँड राहावा असं नेहमीच जे जुने शिवसैनिक आहेत त्यांना वाटतं. धन्यवाद सुस्मिता.